7 राज्यात विधानसभेच्या 13 जागांवरील पोटनिवडणुकीमध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीनं 10 जागा जिंकल्या आहेत आणि भाजपला केवळ 2 ठिकाणीच विजय मिळाला आहे। तर बिहारमध्ये अपक्ष उमेदवाराची सरशी झाली आहे। लोकसभा निकालानंतर भाजपसाठी हा मोठा धक्काही मानला जातोय। पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमकं कसं आणि कुठे कुठे भाजपला धक्का बसलाय। पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या 4 जागा आल्या आहेत तर भाजपच्या 0। हिमाचलमध्ये काँग्रेस 2 जागांवर विजयी झाले, भाजपला 1च जागा मिळाली आहे। उत्तराखंडमध्ये काँग्रेस 2 जागांवर विजयी आहे तर भाजपला 0 जागा। मध्य प्रदेशमध्ये चित्र पाहायला गेलं तर या ठिकाणी मात्र भाजपची 1 जागा आली आहे। तामिळनाडूमध्ये डीएमकेची 1 तर भाजपची एकही नाही, अर्थातच एनडीए पक्षातील कोणतीच जागा नाहीये। पंजाबमध्ये आपची 1 जागा आणि भाजपची 0। बिहारमध्ये इतर जागेला या ठिकाणी विजय मिळाला आहे। राजदची एकही जागा आली नाही, शिवाय जेडीयूची देखील एकही जागा आली नाहीये। एकूण 13 जागा होत्या, त्यापैकी 10 जागांवरती इंडिया आघाडीचा दबदबा आहे तर एनडीएला फक्त 2 जागा मिळाल्या आहेत, शिवाय 1 जागा ही इतरांची आली आहे।